नमस्कार, श्री स्वामी समर्थ. आज बघूयात कन्या राशीला मार्च महिना कसा आहे. हा महिना कोर्ट प्रकरणातून यशस्वी होईल, बँकेची कामे होतील, कर्ज मंजुरी होतील, व्यावसायिकांना वसुली होईल आणि खर्चाचे प्रसंग उद्भवू शकतात. कामगार प्रश्न सतावू शकतात. नोकरीत बदलीतून चिंतेचा राहू शकतो. प्रिय व्यक्तीशी गैरसमज होऊ शकतो. हा महिना लोकांसाठी प्रगती आणि आर्थिक वृद्धीचा हा काळ राहू शकतो. या महिन्यात तुमच्या नियोजनाला आणि मेहनतीला चांगले फळ मिळू शकतात. हा महिना तुमच्यासाठी प्रोग्रेस महिना ठरू शकतो, ज्यामध्ये धनसंचय आणि करिअरमध्ये प्रगतीचे योग आहेत. व्यवसाय किंवा भागीदारीतील व्यवसायात चांगल्या नफ्याची अपेक्षा आहे. नोकरीमध्ये कामाचा थोडा दबाव असू शकतो, पण संयम आणि नियोजनामुळे तुम्हाला यश मिळेल. कौटुंबिक जीवनात संतुलन आणि सुखद राहील. मुलांकडून किंवा धाकट्या भावाकडून आनंद मिळण्याचे संकेत आहेत. महिन्याच्या सुरुवातीला आरोग्य किंवा कौटुंबिक गरजांवर खर्च वाढण्याची शक्यता आहे. खर्चांवर नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे. अतिविचार, त्यामुळे प्रत्येक गोष्टींवर नियंत्रण ठेवण्यापेक्षा प्रभावावर विश्वास ठेवा. कामाच्या अतिव्यापामुळे किंवा अतिविचार करण्याच्या सवयीमुळे मानसिक थकवा किंवा डोकेदुखी जाणवू शकते. उच्च शिक्षणासाठी किंवा स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी हा काळ मेहनतीचा आहे. 15 मार्चनंतर परदेशात जाऊन शिकण्याची इच्छा असल्यासाठी सकारात्मक बातम्या मिळू शकतात. घरात शांतता राहील. जोडीदारासोबतचे मतभेद संवादातून सुटू शकतात. अहंकाराला बाजूला ठेवून वागल्यास नात्यात गोडवा टिकून राहू शकतो. दररोज किंवा बुधवारी गणपती अथर्वशीर्ष वाचावे. बुधवारी गणपतीला 21 दुर्वांची जोडी अर्पण करा. ओम बुधाय नमः या मंत्राचा जप केला तर उत्तम. गरिबांना किंवा गरजूंना, विद्यार्थ्यांना हिरवे मूग, हिरवे कपडे किंवा अभ्यासाचे साहित्य दान करा. नक्कीच फायदा होईल. असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.